साधी गोष्ट लक्षात घ्या, अगदी साधी गोष्ट. आता मी तुम्हाला अगदी राजकीय दृष्ट्या मी समजून सांगतो. आता मी इथे व्यासपीठावरती बसलेलो आहे आणि समजा इथे शरद पवार साहेब समजा इथे आले, मी त्यांना वाकून नमस्कार करीन. माझ्या महाराष्ट्रातला एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावरती राजकीय दृष्ट्या काय बोलायचंय हा विषय वेगळा आहे. मला असं वाटतं की तुम्ही उलट करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, मराठी सर्व कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकांना मान देणं गरजेचं आहे. संपूर्ण नावाने हाक मारणं तुम्ही गरजेचं आहे. त्याच्या काय त्याची वर्ष किती गेली आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना सर म्हणणं किंवा काय म्हणणं हे गरजेचं आहे. अरुण सरनाईक यांना मला नाही आठवत अजून कोणीतरी आरू बिरू हाक मारलेली. मला नाही आठवत कोणी श्रीराम लागूंना शिरू किंवा काही अशी हाक मारलेली. लागू साहेब आलेत किंवा लागू सर आलेत आणि त्या लोकांनी देखील तेवढा त्यांचा आप राखलाच होता. मला असं वाटतं आज या कलावंतांनी ही गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ज्या मुंबईमध्ये तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये आज जिथे हिंदी चित्रपट सृष्टी आहे त्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हा शेवट मी करून टाकतो या विषयाचा. मी मध्यंतरी एका डिरेक्टरना भेटलो, मला ते भेटले, आम्ही माझे मित्र आहेत ते. एका मी मराठी कलावंताबद्दल बोललो. त्याने विचारलं कौन है ये? मैंने कभी सुना नहीं नाम. 4-5 चित्रपटामध्ये कामं केले ना हिंदीमध्ये. मैंने नाम नहीं सुना कभी. मी त्याचं उर्फ नाव सांगितलं. अरे वो तो उसको तो मैं मिलता हूं, अच्छा लड़का है. म्हणजे तिथपर्यंत ख्याती पोहोचली तुमची असल्या नावांची. पण तीच गोष्ट ज्या वेळेला मी अशोक सराफांबद्दल बोलतो, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलतो, कुठच्याही हिंदी माझे जेवढे माझे मित्र परिवारातले आहेत त्यांचे, ते कधी त्यांना कुठच्या उर्फ नावाने अरे अशोक सर क्या काम करताय आदमी असंच म्हणतात. आणि मला असं वाटतं आजच्या या 100व्या नाट्य संमेलनाला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारची कुठचीही नावाने कोणाला हाका मारणार नाही. आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान देत राहू आणि मान घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.